नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळेजण? अभ्यास चालू आहे तुमचा? काल रविवार, काल कदाचित सुट्टी घेतली असेल तुम्ही. आपल्या लेक्चरलाही काल सुट्टी होती, बरोबर का? आज आपण प्रयोग या सेक्शनमध्ये आहोत. या सेक्शनमध्ये अतिशय महत्त्वाचा घटक आपण पाहिलेला आहे. प्र प्लस यूज या शब्दापासून प्रयोग हा शब्द तयार झाला. वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म यांचं क्रियापदाचे असलेलं जुळणी, नातं, बांधणी, जोडणी, रचना म्हणजे प्रयोग हे आपण पाहिलं. प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडतात: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग. याच्या संदर्भामध्ये चर्चा केली आपण. त्याच्याशिवाय विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे लक्षामध्ये घ्यायचं आहे की वाक्यामध्ये कर्ता, कर्म, प्रयोग या सेक्शनमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला प्रयोग ओळखण्यासाठी कर्ता महत्त्वाचा असणं अपेक्षित आहे किंवा ते ओळखता येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कर्म ओळखता येणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय क्रियापद ओळखता येणं गरजेचं आहे. हे 3 घटक अतिशय महत्त्वाचे आहेत असं लक्षात ठेवा. मी त्या संदर्भात सुद्धा एक सेपरेटली लेक्चर घेतलेलं तुम्ही पाहिलेलं असेल. आता आपण कर्तरी प्रयोग पाहिला. कर्तरी प्रयोगामधली लक्षणं आपण पाहिली. कर्तरी प्रयोगामध्ये पाहिलं आपण कर्ता जर महत्त्वाचा असेल तर त्याला कर्तरी प्रयोग म्हणायचं, कर्म जर महत्त्वाचं असेल तर त्याला कर्मणी प्रयोग म्हणायचं, आणि दोघंही महत्त्वाचे नसतील तर भावी प्रयोग म्हणायचं. कर्तरी प्रयोगाची अजून आपण लक्षणं पाहिली विद्यार्थी मित्रांनो काही. ज्या प्रयोगामध्ये कर्ता महत्त्वाचा असतो, कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलतं, कर्ता प्रथमामध्ये असतो, कर्माला प्रत्यय असतो किंवा नसतो, कर्ता धातुरूपेश असतो, त्याला आपण कर्तरी प्रयोग म्हटलं, बरोबर का? कर्मणी प्रयोगामध्ये काय आता असणार आहे? आपण कर्मणी प्रयोगाच्या अनुषंगाने देखील चर्चा केली होती. ज्या प्रयोगामध्ये कर्म महत्त्वाचं असतं, कर्माच्या लिंग वचन विभक्तीनुसार क्रियापदाचं रूप बदलतं, कर्म प्रथमात असतं, कर्त्याला प्रत्यय असतोच, या अनुषंगाने आपण कर्मणी प्रयोग पाहिला होता. कर्तरी प्रयोगामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण सकर्म कर्तरी आणि अकर्म कर्तरी या अनुषंगाने देखील चर्चा केलेली आहे. ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म आलेलं असतं त्याला सकर्म कर्तरी म्हणायचं. ज्या प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म आलेलं नसतं त्याला अकर्म कर्तरी प्रयोग म्हणायचं. हा मुद्दा देखील आपण चर्चा केलेला होता. आज आपण थोडंसं पुढे जातोय विद्यार्थी मित्रांनो, आणि पुढं आपल्याला पाहायचंय तो घटक म्हणजे कर्मणी प्रयोग. आज डिटेलमध्ये कोणता प्रयोग पाहूया आपण? कर्मणी प्रयोग. कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार आपण पाहिलेले आहेत यापूर्वीच्या लेक्चरला. कर्मणी प्रयोग काय पाहायचं आपल्याला? कर्मणी प्रयोग. थोडक्यात काय लक्षात ठेवायचं? कर्म महत्त्वाचे असते. कर्म महत्त्वाचे असते. कर्तरी कर्मणी प्रयोगामध्ये जास्त महत्त्वाचं काय लक्ष असतं? कर्म महत्त्वाचं असतं. ज्या प्रयोगामध्ये कर्म महत्त्वाचं असतं थोडक्यामध्ये लक्षात ठेवा त्याला काय म्हणायचं? कर्मणी प्रयोग. कर्म महत्त्वाचं असतं. येत्या लक्षामध्ये मित्रांनो काय महत्त्वाचं आहे? कर्म महत्त्वाचे. कर्म महत्त्वाचे असते. शॉर्टमध्ये लक्षात ठेवा. व्याख्या जर म्हणायचं म्हणलं तर बघा, ज्या प्रयोगात कर्म महत्त्वाचे असते, कर्म महत्त्वाचे असते त्याला कर्मणी प्रयोग म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? कर्मणी प्रयोग असं म्हणायचं. ज्या प्रयोगामध्ये कर्म महत्त्वाचे असते त्याला कर्मणी प्रयोग असं म्हणतात. आता कर्मणी प्रयोगाची लक्षणं कोणती रे मित्रांनो? कर्मणी प्रयोगाची लक्षणं कोणती बघा बरं. कर्मणी प्रयोगाची लक्षणे येते लक्षात. कर्मणी प्रयोगाची लक्षणे. आता बघा, ज्या प्रयोगामध्ये काय महत्त्वाचं असतं? पहिलं लक्षण लिहा, कर्म महत्त्वाचे. कर्म महत्त्वाचे. दुसरं लक्षण रे मित्रांनो, कर्म प्रथमात. कर्म प्रथमात. तिसरं लक्षण, कर्माला विभक्ती प्रत्यय नसतो. कर्म प्रथमात म्हणजेच म्हणूया आपण, इथंच लिहूया, म्हणजेच कर्माला विभक्ती प्रत्यय नसतो. कर्माला विभक्ती प्रत्यय
नसतो. कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलते. क्रियापद बदलते. अजून काय रे? अजून काय? कर्त्याला प्रत्यय असतोच. कर्त्याला प्रत्यय असतोच. बरोबर. अजून काय? वाक्य भूतकाळी असते. वाक्य भूतकाळी असते. आलं का लक्षात? कर्मणी प्रयोगाचे काय काय लक्षण लक्षात घेणार परत एकदा ऐकून घ्या. कर्म महत्वाचं असतं. कर्म प्रथमात म्हणजेच कर्माला विभक्ती प्रत्यय नसतो. कर्माच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते. कर्माच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते. वाक्य भूतकाळी असते. कर्त्याला प्रत्यय असतोच असतो. लक्षात घ्या. ही आहेत कर्मणी प्रयोगाची लक्षणे. म्हणजे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे की वाक्यामध्ये कर्मणी प्रयोग आहे हे आम्हाला या लक्षणावरून लक्षात येणार. बघा मी इथे एक वाक्य लिहितो. वाक्य आहे रामाने काय धनुष्य मोडले. रामाने धनुष्य मोडले. वाक्याचा कर्ता कुठला आहे? वाक्याचा कर्ता आहे राम. कर्म कोणता आहे? धनुष्य. मोडले काय आहे मित्रांनो? क्रियापद. मोडले काय आहे? क्रियापद. येते का लक्षात सर्वांच्या? मोडले काय आहे? क्रियापद. आता मोडणारा कोण? राम. रामला विभक्तीचा प्रत्यय आहे का? आहे. इथलं लक्षण बघा बरं. राम कर्त्याला विभक्तीचा प्रत्यय असतो. आहे का? आहे. कर्म महत्वाचा. आता इथं राम या शब्दापेक्षा धनुष्य हा शब्द महत्वाचा आहे. कारण मोडलेलं काय आहे तर धनुष्य आहे. मोडणारा कोण? आता क्रिया संपल्यानंतर कर्म महत्वाचं असतं. क्रिया जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत कर्ता महत्वाचा. क्रिया संपल्यानंतर कर्म महत्वाचं. क्रिया संपल्यानंतर कर्म महत्वाचं. क्रिया जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत कर्ता महत्वाचा. क्रिया जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत कर्ता महत्वाचा. क्रिया संपल्यानंतर कर्म महत्वाचं. येते का लक्षात सर्वांच्या? ओके. सगळेजण लक्ष द्या. ऑनलाईन वाले ऑफलाईन वाले व्यवस्थित इकडे लक्ष दे रे. आले लक्षामध्ये? कर्ता आणि कर्म. आता बघा कर्माला मी म्हटलं काय? प्रत्यय नसतो. बघा धनुष्य या शब्दाला प्रत्यय आलेला नाही. कर्त्याच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलते. तुम्ही जर या ठिकाणी वाक्यातला कर्ता बदलून बघितला तर क्रियापदावर काहीही परिणाम होणार नाही. रामानेच्या ऐवजी लोकांनी धनुष्य मोडले. राणीने धनुष्य मोडले. क्रियापदावर कर्त्याचा प्रभाव होत नाही. कर्त्याचं लिंगवचन पुरुष विभक्तीनुसार बदल केला तरी क्रियापदाच्या रूपामध्ये परिवर्तन किंवा बदल होत नाही. तुम्ही जर या वाक्यातला कर्ता बदलून काही बदल झाला नाही, तुम्ही कर्म बदलून बघा. मी या ठिकाणी कर्ता तोच ठेवला. कोण आहे कर्ता? रामने किंवा रामाने. मी आता म्हटलं धनुष्याच्या ऐवजी बाण. धनुष्याच्या ऐवजी मी बाण म्हणलं. बाण. आता मोडलेच्या ऐवजी काय झालं? रामाने बाण मोडला. रामाने बाण मोडला. आता बाण इथं धनुष्य असलं तर मोडले. धनुष्य होतं तेव्हा मोडले. बाण आहे तर मोडला. म्हणजे काय? कर्माचा प्रभाव क्रियापदावर आहे. तुम्ही याला असंही म्हणू शकता कर्म धातू रूपेश असतो. असं तुम्ही दुसरं एक वाक्य म्हणू शकता. इथं काय म्हणू शकता? कर्म धातू रूपेश असते. कर्म धातू रूपेश असते. कर्म धातू रूपेश असते. येते का लक्षात सर्वांच्या? कर्ता कर्म क्रियापद समजून आल्यानंतर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं की कर्म काय आहे, कर्ता काय आहे, कोणाचा प्रभाव कोणावर आहे, काय बदल होतो हे व्यवस्थित समजून घेणं तुम्हाला काय आहे विद्यार्थी मित्रांनो गरजेचं आहे. येत आहे का लक्षामध्ये सर्वांच्या लक्षात येत आहे? बघा
म्हणजे ही कर्तरी कर्मणी प्रयोगाची लक्षणे. काय ही लक्षणे बघा. अजून एखादं उदाहरण घ्यायचं तुम्हाला लक्षात येण्यासाठी. बघा, आईने भाजी चिरली. कर्ता कोणता आहे? आई. आईला प्रत्यय आहे का? कर्त्याला प्रत्यय आहे का? आहे. कर्माला प्रत्यय नाही. क्रियापदाला भूतकाळ रूप, क्रियापदाचं भूतकाळी रूप. तुम्ही बघा या ठिकाणी जर तुम्ही दुसरा शब्द लिहिला, आईने पेरू, बघा रे बाबांनो, चिरला. भाजी म्हणलं तर चिरली, पेरू म्हणलं तर चिरला. म्हणजे काय? कर्माचा प्रभाव आहे. पुढे बघा, आईने कारले चिरले. क्रियापद प्रत्येक वेळेला बदललं. क्रियापद प्रत्येक वेळेला बदललं म्हणजे कर्माचा प्रभाव क्रियापदावर आहे. म्हणजे कर्माचा प्रभाव क्रियापदावर आहे, कर्त्याचा नाही. म्हणून त्याला कर्मणी प्रयोग म्हणायचं. वाक्य भूतकाळात आहे. वाक्य भूतकाळात आहे. बघा इकडे लक्ष द्या. कर्म महत्वाचं. कर्म धातुरूपेश असतं. कर्म प्रथमात म्हणजे कर्माला विभक्ती प्रत्यय नसतो. कर्माच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलते. कर्त्याला प्रत्यय असतो. वाक्य भूतकाळी असतं. येते का लक्षात? येते का लक्षात सगळ्यांच्या? काय टेन्शन आहे कोणाला? बघा मी एक चौथं वाक्य लिहितो मित्रांनो. शिवरायांनी काय रे किल्ले बांधले. शिवरायांनी किल्ले बांधले. मी जर एक किल्ला म्हटलं असतं तर शिवरायांनी किल्ला बांधला झाला असतं. शिवरायांनी किल्ला बांधला झाला असतं. पण आपण जर अनेक म्हटलं तर किल्ले बांधले असं होते. अनेक म्हटलं तर बांधले असं होते. म्हणजे या कर्माचा प्रभाव क्रियापदावर पडतो. म्हणजेच क्रियापद धातुरूपेश असतं कर्माच्या अनुषंगानं. किंवा आपण तुम्ही त्याला असंही म्हणू शकता, कर्म हे धातुरूपेश असतं. धातू म्हणजे क्रियापद. क्रियापदावर ते प्रभाव टाकण्याचं काम करत असतं. क्रियापदावर ते प्रभाव टाकण्याचं काम करत असतं. येते लक्षात सर्वांच्या? सर्वांना कळायलंय? चला पुढे जायचं का आता? आता बघा कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. कर्मणी प्रयोगाचे किती प्रकार? कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार. पहिला प्रकार कोणता रे बाबांनो? प्राचीन कर्मणी. दुसरा प्रधान कर्तृ कर्मणी. तिसरा शक्य कर्मणी. चौथा समापन कर्मणी. आणि पाचवा आहे नवीन कर्मणी. व्यवस्थित समजून घ्यायचं. कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार. प्राचीन कर्मणी म्हणजे ज्या वाक्यामध्ये प्राचीन काव्यातील ओळी आलेल्या असतात. ज्या वाक्यामध्ये प्राचीन काव्यातील ओळी आलेल्या असतात त्याला म्हणायचं प्राचीन कर्मणी. याच्यामध्ये कर्ता क्रियापद जास्त लक्षात येत नाही. थोडक्यामध्ये तुम्ही जर 10वी आणि 12वीच्या पहिल्या 2 कविता जर पाहिल्या असतील, लीळाचरित्र, माहीम भट्टांच्या वगैरे कविता, तर त्या पद्धतीचं इथं वाक्य येत असतं. ॲक्च्युली हा संस्कृत प्रयोग आहे. ॲक्च्युली हा कुठला प्रयोग आहे मित्रांनो? संस्कृत भाषेतला प्रयोग आहे. हा ॲक्च्युली संस्कृत भाषेतला प्रयोग आहे. त्यामुळं मराठीमध्ये जास्त विचारला जात नाही. 1, 2, 3च उदाहरणं त्याच्यामध्ये असतात. नळे इंद्रासी बोलिले जे, एथ म्हणे अवधान ऐकले देई जे, त्वा काय कार्य करी जे, वगैरे वगैरे 2-4 उदाहरणं असतात. त्याच्यापेक्षा जास्त प्राचीन कर्मणी प्रयोगामध्ये काही जास्त मुद्दा नाही आहे, हे लक्षात ठेवायचे. प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग काय बाबांनो? ज्या वाक्यामध्ये कर्मानुसार क्रियापद बदलतं म्हणजे कर्म महत्वाचं असतं. कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापदाची रूपं बदलतात म्हणजे कर्म महत्वाचं असतं. तरी त्या वाक्यामध्ये कर्त्यालाही महत्व असतं. प्रधान कर्तृ कर्ताही तेवढाच महत्वाचा असतो. कारण जी क्रिया घडलेली असते ती क्रिया घडवणारा कर्ता असतो. म्हणून कर्ताही प्रधान मानला जातो. म्हणून त्याला म्हणायचं प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग. पुढे बघा शक्य कर्मणी प्रयोग. शक्य कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला क्रिया करता येणं शक्य आहे असं दर्शवलं जातं. कर्त्याला क्रिया करता येणं शक्य आहे असं दर्शवलेलं असतं. लक्षात ठेवायचं. म्हणजे कर्ता क्रिया करू शकतो. कर्ता क्रिया करू शकतो. इथं शक्य कर्मणी प्रयोग. समापनमध्ये काय असतं? क्रिया संपलेली असते. क्रिया संपलेली असते याला म्हणायचं समापन. प्रत्येक प्रयोगामध्ये
कर्म प्रथमातच असतं. कर्त्याला काहीतरी वेगळा प्रत्यय असतो. कर्माच्या अनुषंगानं क्रियापदाचं काहीतरी वेगळं रूप बदलतं. इथं समापन कर्मणी म्हणजे काय तर कर्म जी क्रिया असते ती संपलेली असते. कर्म महत्वाचं असतं पण कर्त्याला षष्ठी विभक्तीचा प्रत्यय असतो. चाचीचे याला म्हणायचं समापन प्रयोग. नवीन कर्मणी प्रयोगामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे नवीन प्रयोगामध्ये काय लक्षात ठेवायचं नवीन म्हणजे आधुनिक. आधुनिक म्हणजे कर्मकर्तरी. याला दुसरी दोन नाव आहेत. कोणती कोणती दोन नाव आहेत कर्म कर्तरी. कोणतं नाव आहे अजून कर्म कर्तरी. आणि अजून एक काय रे अजून एक आहे आधुनिक. आधुनिक आधुनिक कर्मणी नवीन कर्मकर्तरी. नवीन कर्मणी कर्मकर्तरी ही का नाव आहेत तर कर्माची जागा कर्त्यानं घेतलेली असते. कर्त्याची जागा कर्मानं घेतलेली असते म्हणून त्याला कर्मकर्तरी. कर्म हे कर्त्याच्या जागी आलेलं असतं. प्रत्येकामध्ये फरक थोडासा लक्षात ठेवायचा. इथं प्राचीन काव्य आलेलं असतं. जसं मी इथं उदाहरण लिहिलं. काय उदाहरण लिहिलं बघा. एक उदाहरण फक्त मी तुम्हाला इथे लिहून दाखवतो. नळे इंद्रासी बोलिले जे. इंद्रासी थोडक्यात लक्षात ठेवायचं क्रियापदाचा शेवट जे जे या अक्षरानं झालेला असतो. प्रधान कर्तृकमध्ये कर्ताही महत्वाचा असतो. मी जर असं म्हटलं अक्षयने पुस्तक वाचले. पुस्तकानुसार क्रियापद बदलणारे म्हणजे कर्मानुसार क्रियापद बदलणारे. तरी देखील वाक्यामधला अक्षय म्हणजे कर्ता देखील महत्वाचा मानला जातो. शक्य कर्मणी म्हणजे प्रयोग म्हणजे चाने प्रत्यय असतो साधारणतः. आपण असं वाक्य लिहिलं आजोबाच्याने डोंगर चढवतो. म्हणजे आजोबाला डोंगर चढवता येणं शक्य आहे. समापन म्हणजे काय राणीचा पेपर वाचून झाला. राणीचा पेपर वाचून झाला. आणि नवीन म्हणजे काय चोर पोलिसाकडून पकडला गेला. चोर पोलिसांकडनं पकडला गेला. काय काय लक्षात ठेवणार. इकडं प्राचीन काव्यातलं वाक्य येतंय. इकडं कर्त्याला ने प्रत्यय लागतोय. इकडं कर्त्याला चाने प्रत्यय लागतोय. इकडं कर्त्याला चाचीचे प्रत्यय लागतोय. इकडं कर्त्याला कडून प्रत्यय लागतो. इथलं क्रियापद संयुक्त आहे. या ठिकाणचं क्रियापद संयुक्त आहे. या ठिकाणचं क्रियापद शक्य आहे. या ठिकाणचं क्रियापद भूतकाळ दर्शवतंय. लक्षात येते का अगदी सोपं आहे. काय टेन्शन नाही. प्रत्येक ठिकाणचं जे कर्म आहे या ठिकाणचं कर्म आहे पुस्तक प्रथमा विभक्तीमध्ये दिसतंय. या ठिकाणचं कर्म आहे डोंगर ते पण प्रथमा विभक्तीमध्ये आहे. या ठिकाणचं कर्म आहे पेपर ते पण प्रथमा विभक्तीमध्ये. या ठिकाणचा कर्म चोर हे प्रथम विभक्तीमध्ये. म्हणजे कर्मणी प्रयोगामध्ये कर्म प्रथमा विभक्तीतच येणार. कर्त्याला विभक्तीचे प्रत्यय असणार. प्रत्येक विभक्तीचा प्रत्यय थोडासा वेगळा असणार आणि त्याच्यानुसार त्याचे प्रधान कर्तृक शक्य समापन आणि नवीन असे 5 प्रकार पडणार. येतंय सोपं आहे. काय टेन्शन नाही आहे. बघा बरं कळतंय का. ऑफलाईनवाले लक्ष द्या इकडं. डन बघा लिहा बरं पटकन. ज्यांचं लिहायचं ते जे लिहून घेत आहेत ते जरा लिहित चला. ऑनलाईनच्या मुलांनी सुद्धा थोडंसं शॉर्ट मध्ये लिहून घ्यायची सवय लावा. लेक्चर ऐकता ऐकता काय करायचं लिहून घ्यायचं. लेक्चर ऐकता ऐकता काय करायचं लिहून घ्यायचं. ओके म्हणजे तुम्हाला मुद्दे लक्षात येतात. आणि शॉर्ट ट्रिक्स लक्षात ठेवायचा. प्रयोग हा ट्रिक्सनुसार लक्षात राहतो. कुठं काय आहे कोणता प्रत्यय कोणत्या ठिकाणी. दॅट्स इट फायनल. चाचीचे प्रत्यय कुठं समापन. ने प्रत्यय कुठं प्रधान कर्तृक. छाने प्रत्यय कोणते कुठे शक्य. कडून प्रत्यय नवीन झालं. कर्म सगळ्या ठिकाणी प्रथमातच. क्रियापद प्राचीन मध्ये इजे देईजे वगैरे शेवट
प्रधान कर्तृकमध्ये जनरली क्रियापदाचं भूतकाळी रूप लक्षात ठेवायचं. शक्यमध्ये मात्र शक्यार्थ क्रियापद लक्षात ठेवायचं. समापनमध्ये मात्र क्रिया संपलेली आहे म्हणून वाचून झाला संयुक्त क्रियापद. नवीन कर्मणीमध्ये पण संयुक्त क्रियापद. आता संयुक्त क्रियापद काय? काही वेळेला वाक्यामध्ये प्रधान क्रियापद म्हणजेच धातुसाधित वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यामध्ये सक्षम नसतो. प्रधान कर्तृक म्हणजेच धातू म्हणजे मुख्य क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यामध्ये सक्षम नसतो. आणि ज्या वेळेला तो सक्षम नसतो त्यावेळेला त्याला काय म्हणायचं की तो सक्षम नसल्यामुळं अपूर्ण म्हणायचं त्याला. मग त्याला पूर्णत्व देण्यासाठी त्याला मदत करण्यासाठी एक सहाय्यकारी क्रियापद येतं. असं सहाय्यकारी क्रियापद आणि धातुसाधित मिळून संयुक्त क्रियापद बनतं. असं सहाय्यक क्रियापद आणि धातुसाधित मिळून संयुक्त क्रियापद बनतं. संयुक्त क्रियापद जरी बनलं तरी त्याच्यातली क्रिया एकच असते. क्रिया मात्र एकच असते. येते का लक्षामध्ये? व्यवस्थित समजून घ्या. ओके, पुढे जाऊया आपण. बघा, प्राचीन कर्मणी प्रयोग. कोणता? प्राचीन कर्मणी प्रयोग. इथं काय लक्षात ठेवायचं? प्राचीन काव्यातलं वाक्य आलेलं असतं. काय लक्षात ठेवायचं? प्राचीन काव्यातील वाक्य असते. प्राचीन काव्यातील वाक्य असते. प्राचीन काव्यातील वाक्य असतं. अजून काय लक्षात ठेवायचं? लक्षात, क्रियापदाचा शेवट इजे अक्षराने होतो. संस्कृत प्रयोग आहे हा. कसला? संस्कृत मधील प्रयोग आहे. हे लक्षात ठेवा. हे इजे लक्षात ठेवा. उदाहरण काय लक्षात घेणार? बघा, एथ म्हणे अवधान देईजे. एथ म्हणे अवधान देईजे. दुसरं वाक्य, नळे इंद्रासी बोलिलेजे. त्वा काय कर्म करीजे. त्वा काय कर्म करीजे. येते एक लक्षात. त्वा काय कर्म करीजे. प्राचीन काव्यातील वाक्य असतं. क्रियापदाचा शेवट इजे अक्षरांनी होतो. संस्कृत मधील प्रयोग आहे. उदाहरण काय? एथ म्हणे अवधान देईजे, नळे इंद्रासी बोलिले जे, त्वा काय कर्म करीजे. मराठीमध्ये जास्त विचारला जात नाही. डन. आला का प्राचीन कर्मणी प्रयोगाचा मुद्दा लक्षात? नेक्स्ट वन इज प्रधान कर्तृक क्रियापद. प्रधान कर्तृक क्रियापद. बघा, कर्म प्रथमात काय लक्षात ठेवायचं? कर्म प्रथमात. दुसरं लक्षण काय? कर्त्याला ने प्रत्यय क्रियापदाचा शेवट ले. म्हणजे काय? भूतकाळी क्रियापद. म्हणजे काय? भूतकाळी क्रियापद.
बघा आपण असं वाक्य लिहिलं, आजोबांनी गोष्ट सांगितली. आजोबांनी गोष्ट सांगितली. काय म्हटलंय? कर्म प्रथमात, गोष्ट प्रथमात आलेला आहे. कर्त्याला ने प्रत्यय. बघा कर्त्याला ने प्रत्यय अनेक वचनी असलं तर नी पण येईल बरं का रे. अनेक वचनी असेल तर नी पण येईल. आजोबांनी प्रत्यय क्रियापदाचा शेवट ले आहे का, म्हणजेच भूतकाळी क्रियापद. वाक्यात ज्या वेळेला क्रिया घडून गेलेली असते मी म्हटलं, त्यावेळेला त्या वाक्यातल्या कर्त्याला महत्त्व कमी असतं, कर्माला महत्त्व जास्त असतं. कर्माला महत्त्व जास्त असतं. पुढचं वाक्य बघा बरं. श्यामने किंवा साहिलने, कुठलाही लिहा करता काही प्रॉब्लेम नाही. धडा वाचला. धडा वाचला येते लक्षात. धडा वाचला. वाक्याचा कर्ता साहिल, कर्म धडा, क्रियापद वाचला. आहेत का लक्षणं? तिसरं लक्षण बघा. राणीने चित्र रंगवले. राणीने चित्र रंगवले. दॅट्स इट. आला? सोपं आहे, काय टेन्शन? या पुढे. शक्य कर्मणी. शक्य कर्मणी काय? पहिलं लक्षण इथं पण तेच, कर्म प्रथमात म्हणजे विभक्ती प्रत्यय नसतो. बरोबर का रे? क्रियापद शक्यार्थक. क्रियापद शक्यार्थक. कर्त्याला चाने प्रत्यय. कर्त्याला चाने प्रत्यय. कसं वाक्य होईल? राणीच्याने डोंगर चढवतो. राणीला डोंगर चढवता येणं शक्य आहे. बरोबर. आजीच्याने स्वयंपाक व तो वितो क्रियापदांचा शेवट लक्षात ठेवा वाटल्यास. क्रियापदाचा शेवट कसा? शक्यार्थक किंवा व तो वितो शेवट. व तो वितो शेवट. असा शेवट. डन. राणीच्याने डोंगर चढवतो, आजीच्याने स्वयंपाक करवतो. शक्य कर्मणी प्रयोग. कसला प्रयोग? शक्य कर्मणी प्रयोग. पुढे बघा बरं. समापन. पुढे कोणता? समापन. इथंही पहिलं लक्षण काय ठेवणार लक्षात? प्रत्येक ठिकाणी कर्म प्रथमातच. कर्म प्रथमात. नेक्स्ट रे मित्रांनो. नेक्स्ट काय? कर्त्याला चाचीचे किंवा
चे चाची हे षष्टीचे प्रत्यय. बरोबर. क्रियापद काय रे संयुक्त असते. क्रियापद काय संयुक्त असते. येते का लक्षात. कर्त्याला चाचीचे प्रत्यय क्रियापद संयुक्त असते. आणि क्रिया पूर्ण झाली असं दर्शवलं जातं. काय क्रिया पूर्ण झाली असं दर्शवलं जातं. क्रिया पूर्ण झाली असं दर्शवलं जातं. उदाहरण बघा कसं होईल. राणीचा धडा वाचून झाला. राणीचा धडा वाचून झाला. मनोहरचा चित्रपट पाहून झाला. पाहून झाला. डन ना बना. आजोबांची गोष्ट सांगून झाली. बघा लक्षात येत आहेत का. कर्म प्रथमात, धडा, चित्रपट, गोष्ट प्रथमात. कर्त्याला चाचीचे प्रत्यय चा चा ची. क्रियापद संयुक्त. दोन क्रियापदातून एक क्रियापद बनतं त्याला संयुक्त म्हणायचं. दोन क्रियापदाचे एक क्रियापद बनतं त्याला संयुक्त म्हणायचं. धातू साधित अधिक सहाय्यक बरोबर संयुक्त. धातू साधित अधिक सहाय्यक बरोबर संयुक्त म्हणून त्याला म्हणायचं संयुक्त क्रियापद. ओके. खूप सोपं आहे, खूप छान आहे, व्यवस्थित आहे, समजून घ्या. आणि याच्यातला शेवटचा मुद्दा नवीन कर्मणी. तुम्हाला मी आता म्हटलं त्याला अजून दोन नावं आहेत. कोणती. आधुनिक आणि कर्मकर्तरी. थोडक्यात काय इंग्रजीतील पीवी आहे हा. इंग्रजीतून आलेला. जसं पॅसिव्हाइज असतो. लक्षणं काय लक्षात ठेवणार. लक्षणं काय लक्षात ठेवणार. इथं पण कर्म प्रथमातच. कर्म प्रथमात. कर्त्याला कडून असा प्रत्यय. क्रियापद संयुक्त. क्रियापद संयुक्त. खूप सोपं आहे. कसं होईल वाक्य. वाक्य कसं होईल. चोर पोलिसाकडून पकडला जातो. धडा शिक्षकाकडून शिकवला गेला. धडा 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 शिक्षकाकडून शिकवला गेला. हरिण वाघाकडून
हरिण वाघाकडून मारले गेले. डन डन डन. आलं का लक्षात? सोपं आहे का? कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार. कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार: प्राचीन, शक्य, समापन, प्रधान कर्तृक आणि नवीन. आलं का लक्षात? आता काही प्रश्न पण आहेत, ते प्रश्न पण आपल्याला अभ्यासायचे. एकदा सगळे परत मुद्दे लक्षात ठेवूयात. आजचे कर्मणी प्रयोग, कर्म महत्त्वाचे असते. ज्या प्रयोगामध्ये कर्म जास्त महत्त्वाचे असते त्याला कर्मणी प्रयोग असं म्हणायचं. कर्मणी प्रयोगाची लक्षणं आपण इकडे लिहिली. कर्म महत्त्वाचं असतं, कर्म महत्त्वाचं असतं, कर्म धातुरूपेश असतं, कर्म प्रथमात म्हणजेच कर्माला विभक्ती प्रत्यय नसतो, कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलतं, कर्त्याला प्रत्यय असतोच, वाक्य भूतकाळी असतं. उदाहरणं पण आपण या ठिकाणी पाहिली. कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार परत आपण पाहिले. इकडं उदाहरण लिहिलं होतं अजून. प्राचीन, प्रधान कर्तृक, शक्य, समापन, नवीन. प्राचीन हा संस्कृतमधून आलेला उदाहरण साधारण पाहिलं होतं आपण. नळे इंद्रासी बोलिले जाई. प्रधान कर्तृकमध्ये कर्त्याला ने प्रत्यय असतो, क्रियापद कर्म प्रथमात असतं, क्रियापद भूतकाळी असतं. अजयने पुस्तक वाचले. शक्यमध्ये कर्त्याला चाने प्रत्यय असतो, क्रियापद शक्यार्थक असतं, कर्माला प्रत्यय नसतो. समापनमध्ये कर्माला प्रत्यय नसणारच आहे, कर्त्याला चाचीचे षष्टीचा प्रत्यय असतो, क्रियापद संयुक्त असतं. नवीन कर्मणीला कर्मकर्तरी आधुनिक कर्मणी म्हणायचं. कर्त्याला कडून प्रत्यय असतो, कर्माला प्रत्यय नसतो, क्रियापद इथं पण संयुक्त असतं. आलं लक्षात? हे डिटेलमध्ये मुद्दे आपण इकडं पण पाहिलेत. प्राचीन काव्यातील वाक्य असतं, क्रियापदाचा शेवट संस्कृतमधून आहे, वाक्य पाहिली. कर्म प्रथमात कर्माला कर्त्याला नेनी प्रत्यय, क्रियापदाचा शेवट ले म्हणजेच भूतकाळी क्रियापद असतं, वाक्य त्या पद्धतीने तयार होतं. शक्यमध्ये कर्म प्रथमातच क्रियापद शक्यार्थक व तो शेवट कर्त्याला प्रत्यय चाणे असतो साधारणतः, बरोबर. त्याच्यानंतर समापनमध्ये कर्म प्रथमाचं कर्त्याला चाचीचे चेचाचे षष्टीचे प्रत्यय क्रियापद संयुक्त क्रिया पूर्ण झाली असा बोध होतो. राणीचा धडा वाचून झाला, मनोहरचं चित्रपट पाहून झाला वगैरे वाक्य पाहिली आपण. नवीनमध्ये कर्म प्रथमात कर्त्याला कडून असा प्रत्यय क्रियापद संयुक्त. चोर हा वाक्याचा कर्ता आहे, इकडं कर्म आहे, सॉरी धडा कर्म आहे, हरिण कर्म आहे, कर्त्याच्या जागी आलं. कर्ता कडून आहे, कडून प्रत्यय लागला म्हणजेच पोलिसाकडून, शिक्षकाकडून, आणि क्रियापद संयुक्त, क्रियापद संयुक्त. ओके, आलाय का मुद्दा लक्षात? सर्वांच्या मुद्दा लक्षात आलाय. आपण याच्यावरचे काही प्रश्न पाहणार आहोत. त्याच्याशिवाय आपल्याला याच्यावरचे भावे प्रयोग आणि मिश्र प्रयोग हा देखील घटक पाहायचा आहे. तर तो जो घटक आहे तो आपण काय करूया, उद्या बघूया. ओके, तोपर्यंत आपण थांबूया. धन्यवाद.